अनेक वर्षांपासून गावठी दारूधंदे सुरू होते, मात्र पोलिसांच्या हाती लागत नसल्यानं दारूवाले बिनधास्तपणे आपला धंदा करत होते. अखेर टोकावडे पोलिसांनी पहाटे रंगेहात पकडला आहे. टोकावडे पोलीस स्टेशन हद्दीतील पारदवाडी तालुका मुरबाड शिवारातील डॅमलगत जंगलात टोकावडे पोलिसांनी अवैधरित्या चालू असलेल्या 2 गावठी हातभट्टीवर छापा टाकून दोन्ही हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून सदर हातभट्टी चालवणारे इसम गंगाराम परसू ठोंबरे राहणार मोहवाडी तालुका मुरबाड, मधुकर देव पारधी राहणार मोहवाडी तालुका मुरबाड यांच्यावर टोकावडे पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर छापा कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक संजीव साखरे, पोलीस हवालदार जगदीश पथारे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शेळके यांनी केली असून सदर छापा कारवाईमध्ये एकूण 1,05,000 रुपये किमतीच्या गावठी हातभट्टीचं रसायन नष्ट करण्यात आलं असून पुढील तपास हवालदार बाळकृष्ण पारधी हे करत आहे. न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.